हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू दी माय चॅनल. आज ना पाणी येणार आहे ना मला दूध आणायला जायचं आहे, त्यामुळं आज मी थोडासा उशिरा उठलो. थोडा म्हणजे 6:30 पावणे 7 वाजता उठलो, नाही तर 6 वाजता उठतो. 5:30 पावणे 6 किंवा 6 वाजता. सो त्यामुळे आज थोडा उशीर उठलो, कारण की काम थोडंच होतं आणि जास्त काम नव्हतं. त्यामुळे बाहेरचं सगळं झाडून पण घेतलेलं आहे आणि ब्रश पण सगळं केलेलं आहे. मम्मी आता आंघोळ करते, त्यामुळे इथं दूध तापत आहे. तर मम्मीने मला इथं लक्ष द्यायला लावलेलं आहे आणि मी आज चहा करणार आहे माझ्या हाताने, एकदम मस्त अद्रक बिद्रक टाकून. आणि एकदम असा नाही का, जेव्हा चहा उकळतो तेव्हा कसा वास येतो, एकदम असा खतरनाक वास आला पाहिजे. तर आता बघू आपण या व्लॉगमध्ये काय काय होतं काय काय नाही होत. मला आता सध्याला आहे ना जास्त कंटेंट्स आहे, मला आता सध्याला आहे ना जास्त कंटेंटच नाही भेटत आहे की काय बनावं काय नाही बनावं. मी खूप सारे व्लॉग ट्राय करतो, बट ऑफिसमुळे आहे ना मला ब्लॉग बनवताच नाही येते. ऑफिसमध्ये जातो, दिवसभर तिकडं जातो, ते कामात राहतात. एकदा ऑफिसला गेल्यावर माणूस कामच करतं, टाईमपास थोडी करणार. थोडाफार इकडं तिकडं होतो, नाही तर कामच राहतं. त्यामुळे ऑफिसवरून 6-6:30ला सुट्टी होती आणि मग नंतर ना मग टाईमच नाही भेटत. आणि संध्याकाळी पण आलं तर मग एकदम थकून जातं. मग घरी येऊन डायरेक्ट खाना खाने का और सो जाने का, ऐसा ही रहता है हमारे यहाँ. तर आता आमच्या इथं चहा मी आता पाणी टाकलेलं आहे, चहा करणार आहे. आणि इकडं आता काय वळडत आहे, आमच्या शेजारची नुसतं वळडत राहतं. आता इथं दूध तापतं, हे बघा दिसतंय का. माझं असं राहतं का दररोज काही ना काही वेगळं करायचं, कारण की एकदा गेलेला दिवस आहे ना परत येत नाही. त्यामुळे मी आता थोडासा घरीच असा व्यायाम करायला लागलेलो आहे. त्यामुळे आहे बघ थोडासा का एकदम थोडासा. कुठे जाऊ मी रात्री? मित्रांनो, मी ना आता एवढ्या 3-4 नाही तर 5 महिन्यापर्यंत मी लॅपटॉप घेणार आहे आणि 100% लॅपटॉप घेणार आहे. माझं खूप दिवसापासून म्हणजे असं नाही का बकेट लिस्टमध्ये होतं का लॅपटॉप घ्यायचं. हळूहळू सगळं घेणार आहे मी, पण मग तेवढी मेहनत पण करतो आहे आणि त्यासाठी मग मी आता लॅपटॉप पण घेणार आहे. आता पाहू काय होतं. ते सापडत नाही आणि मला बोलते बघा. आता स्वतःला सापडते का स्वतःला किसनी? हा ना, बिना कामाचं मला बोलायचं ते नाही दिसत आहे म्हणून मी आवाज दिला ना. तिकडं पार एवढा कोपऱ्यात ठेवलेली. तुम्हाला डोळे नाही. हा तू ठेवती, डोळे आम्ही ठेवायचे. पड ना बॉबी. हे बघा मित्रांनो, मी ना आता व्हिडिओ बनवत होतो. ही पाही मॅडम, नाही तू पाडूनच राहणार आहे, फटके काढणार तू माझे. आता व्हिडिओ नाही बनवून देत काही नाही. उचलते उचल. ते तरी बरं झालं, माझे सगळे व्हिडिओ बनवून झाल्यावर ही आली, नाहीतर मला व्हिडिओ बनवूच दिले नसते. बनवायला काय मी बनवतो, पण ती नुसती ते हलवती इकडे तिकडे हे करती, त्याच्यामुळे मग ते व्हिडिओज बनवता नाही येत मला. आता हे बघा, माझ्या पप्पाच्या बुटामध्ये पाय घालून आहे ना कशी चालू राहिली, तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट. काढतो पाय, पडशील ना बॉबी तू, पडन ना बाई. मी आता माझी स्टिक पण ठेवून देणार आहे एकदम. हे बघा लगेच छोटी होती ना. चल घेऊन चल मध्ये, चल पटकन. आता आम्हाला जर करायचं आहे नाश्ता. आता आम्हाला नाश्ता करायचा आहे. बाबीने आंघोळ केली का? केली का तू आंघोळ? मम्मीने आंघोळ केली का? बॉबीने आंघोळ नाही केलेली आहे. बॉबीने आंघोळ नाही केलेली आहे. बॉबी तू खाणार आहे? नाश्ता करणार आहे?
आता मम्मीनी इथं बटाट्याचीच भाजी नाही बटाट्याची भाजी केली आणि मम्मी चपात्या करू बॉबी इकडे लगेच पळून जाती लगेच पडती लागलं ना हा लगेच पळती कुत्री आईला म्हणा द्या ना जेवायला नको काढू ते नको काढू बाई नको काढू हे बघा माझा डब्बा भरलेला बाबी डब्बा काढते आता मम्मीने दिलेलं आहे बटाट तू खाणार आहे बाई बटाट हॅलो गाईज अनदर डे सेम व्लॉग तर मित्रांनो आज मम्मी करत आहे खिचडी मम्मीने आज डोक्यावरून आंघोळ केलेली आहे तुम्ही बघू शकता मम्मीचा चेहरा हे बघा मम्मी सरळ दिसत राहील मी भंगार दिसते का आणि आज पहिल्यांदा असं होणार आहे की मम्मी मला डब्याला खिचडी देणार आहे कधीच मम्मी डब्याला खिचडी देत नाही पोळी भाजीच राहते डब्याला त्यामुळे आज पहिल्यांदा मम्मी डब्याला मला खिचडी देणार आहे आणि साबुदाण्याची खिचडी नाही साधी आपले तांदूळाची भात राहते ना त्याची खिचडी देणार आहे मम्मी डब्याला आणि फर्स्ट टाईम देणार आहे कारण की नेमकी काय झालं काल मम्मी खिचडी करणार होती मम्मीने सगळी तयारी करून ठेवली होती पण पप्पा आणि बिर्याणी आणली होती संध्याकाळी त्याच्यामुळे मग खिचडी कॅन्सल झाली त्यामुळे मम्मीने जे मटेरियल हे केलं ना त्याचं मम्मीने मग आज खिचडी बनवली त्यामुळे मग माझा पण फायदा झाला मला पण खिचडी आवडती त्यामुळे आज पहिल्यांदा मला डब्याला खिचडी मिळणार आहे 1 मिनटं मी तुम्हाला दाखवतो मम्मी खिचडी कर हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता मम्मी इथं खिचडी करू राहिली आहे केस पांढरे होत राहिले हो तुझी या बाई ये इथलचं लावून हां हे बघा मम्मी खिचडी करते आता सगळा मसाला टाकलेला आहे आता तांदूळ टाकायचे हे बघा आणि इकडं आता मम्मी मीठ टाकू राहिलेली आहे आणि आज पप्पा घरी त्यामुळे पप्पा आहे ना टाकीला आहे ना काय लावते मम्मी काय म्हणतात त्याला टाकीला आहे ना पप्पा आहे ना हिरवी नेट लावतात ते पण दाखवतो ना पप्पा आहे ना टाकीला आहे ना हिरवी नेट लावतात आणि का बरं लावतं त्याचं पण एक कारण आहे आज पप्पा घरी त्यामुळे नाहीतर आम्हाला परत उद्या मग रविवारचंच लावावं लागलं असतं दुकानाच्या समोर पण एक पडदा लावायचा आहे हिरवा नेट आणि टाकीला पण लावायचा आहे कारण की उन्हाळा आहे त्यामुळे टाकी खराब होती ना मम्मी उन्हाळा आहे त्यामुळे ना टाकी खराब होती त्यामुळे आम्हाला आहे ना हिरवी नेट आहे ना पप्पा आता तिथं लावू राहिलेले आणि मला पण आता ऑफिसला जायचं आहे तर मम्मीने मस्तपैकी खिचडी केलेली आहे आता आज एकदम भारी आम्ही खिचडी खाणार आहे तर पहिले मी दाखवतो पप्पा नेट लावते तिकडं आपण जाऊ आलो गिराईक ह्या टाकीला लावायचं आहे आता मी पण वरती जाणार आहे पैसा हम भी ऊपर आ गए तर मित्रांनो फायनली आमचं टाकीचं सगळं काम झालेलं आहे हे बघा 1 नंबर पद्धतीने टाकी केलेली आहे आणि आता फक्त दुकानाचं करायचं बाकी आहे एकदा
आता फक्त दुकानाचं करायचं आहे. एकदा दुकानाचं सगळं झालं तर मग सगळं क्लिअर होईल. 1 मिनटं मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो. हे बघा मित्रांनो, आमची टाकी अशा पद्धतीने एकदम मस्तपैकी आम्ही बांधलेली आहे. कारण की आता उन्हाळा चालू झालेला आहे, त्यामुळं मग आम्ही बांधलेली आहे. आणि ही आमची डिश, टी व्हीची डिश. उन्हाळा चालू झाला असल्यामुळे ना टाकी बांधली ना, मग टाकीला एवढं असं जास्त ऊन नाही लागत आणि त्यामुळे मग ती सुरक्षित पण राहते, जास्त दिवस टिकते पण. त्यामुळे आम्ही मग ते पहिलेच सगळी सुविधा करून घेतलेली. तर मग आता पाहू आपण काय होतं. ओके, बाय बाय. नजारा दाखवतो. हे बघा वरून आमचं खालचं सगळं कसं दिसतंय. हे आमचे पत्रे, हे बघा गाईस, दिसले का? इथं आम्ही दगड ठेवतो. आमच्या पत्र्यावर नुसते दगड ठेवलेले बघा. आणि ते पप्पा काम करतात, मी पण उतरतो. तर मित्रांनो, आमचं आता वरची सगळी टाकी वगैरे सगळं एकदम प्रॉपरली आम्ही नेट वगैरे तिथं लावलेली. आता फक्त दुकानासमोर जे हे येतं ना, धूळ नाही, दुकानासमोर ऊन येतं ना, त्याच्यामुळे आहे ना मग मम्मीने ते आता लावू राहिलेले. आता मी तुम्हाला ते दाखवतो. मम्मी आणि पप्पा दोघंजणं लावत आहे ती नेट. ओके, आता मला झाडू आणायला लावलेलं आहे. मी पाहिजेनच त्यांच्या हाताखाली कामाला. आता तिथलची जी घाण आहे ना, कारण की आम्हाला काही पण असं नवीन करायचं असलं आम्ही पहिले तिथे साफ करतो. काय करते तू? या इकडे. आता ही बघा, ही नेट लावायची. पप्पा साफ करते इकडं आणि ही नेट आहे ना आता तिथं लावायची आम्हाला. ही बघा मम्मी. मम्मी काय उचलती नेट. कशी लावायची मम्मी? ई बापरे. आता कशी लावणार? हे वरती हे आहे ना याचे टोक. दादा तू पण इकडे एक उभं आहे ना, माप घे नाही, पहिला माप घे दादा. मग हे असं करायचं, डबल करायचं. हा हा, डबलच करायचं ना. हे बाबा असं डबल कर. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही डबल तर करा. हे बा याच्यात आहे ना ते घालून टाकायचं. आपण शिवतो कसं, तुम्ही करा. पहिले टाईट करू ना, पहिले तिकडून टाईट करून घ्या. देखो गाइस हमारा. हे बघा आमचं झालेलं आहे लावून एकदम भारी. दुकानाला चल बाय आता खायला. चल खायला. पुढे खायला चल जा. खुर्ची घे, चल मधी पटकन. उचल उचल. नको रे, इथं मी हे केलं नको बाई, नाही उचलते. चल उचल. तिकडे पप्पा काय म्हणते? काय हो? थांब पप्पा, चल इथून हे करून देऊ एकदा. आता पैदून कापून घे, नंतर आज जरी ठेव. तर फायनली मित्रांनो, आम्ही तिघांनी मिळून काय त्या दोघांनीच मिळून मम्मीनी पप्पानी सगळं लावून दिलेलं आहे मस्तपैकी. आणि मी फक्त व्हिडिओ बनवायचे कामं करत होतो तिथं. मी पण थोडीशी मदत केली ती, असा हातभर लावला होता, थोडासा हातभर. आता हे बघ कुकरमध्ये एकदम खिचडी रेडी झालेली आहे. आता आम्ही मस्तपैकी खिचडी पहिले नाश्ता करणार आहे आणि मी खिचडी नेणार आहे ऑफिसला. ह्या 2-2.5 वर्षातून पहिल्यांदा मी खिचडी ऑफिसला नेणार, नाहीतर आम्ही पोळी भाजीच ऑफिसला नेतो. आता पाहू ऑफिसवाल्यांची रिॲक्शन काय होती. पण मी एकटा खाईन, दिलं तर कोणाला देईन थोडंफार, नाही तर मी एकटाच खाईन, कारण की मला घरचा स्वयंपाक खूप आवडतो. आता आपण खाऊ. यहाँ पे देख सकते हो गाइस, मम्मी आता खिचडी टाकू राहिलेली आहे. माझं एवढी नको आहे, राक्षस होता खायला. आता मित्रांनो खिचडी फक्त मीच खाणार आहे, हिला नाही देणार आहे खिचडी. या मॅडमला खिचडी देणार नाही, आता फक्त मीच खाणार आहे. खिचडीसोबत लोणचं एकदम भारी, एकदम मस्त लोणचं आहे खिचडीसोबत, तुम्ही बघू शकता.
आता हे लोणचं तुझ्या तुझ्या तर गावात पाणी. अब हम खिचड़ी खाएंगे गाइस. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगला. कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो बाय बाय गाईज.